सकाळच्या घाईमध्ये इडली तर पटकन बनवता येते, पण सांबर किंवा खोबऱ्याची चटणी बनवायला तेवढा वेळ नसतो. तेव्हा अशी इडली फ्राय करून बघा, मोजून 5 मिनिटात तयार होईल. आणि हो, सांबर चटणी जरी नसेल ना सोबत तरीही स्वादिष्टच लागेल. मुलांच्या डब्यामध्ये देण्यासाठी एकदम साधा सोपा असा पर्याय आहे. त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करून घ्या, कारण अशा साध्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीज घेऊन आपण येत असतो. चला तर लगेचच रेसिपीकडे वळूया. तर इथे बघा, मी या 4 इडल्या घेतलेल्या आहेत. अगदी मऊ लुसलुशीत अशी इडली आहे आणि मी ही ताजीच घेतली आहे. तुम्ही जर उरलेल्या इडलीपासून करायला घेणार असाल तरीही चालणार आहे. सगळ्यात आधी आपल्याला या इडल्या अशा कट करून घ्यायच्यात. आता जर मुलं मोठी असतील तरी एका इडलीचे 4 भाग केले तरीही चालतात, पण मुलं थोडीशी छोटी असतील तर मग मात्र एका इडलीचे 5-6 भाग करून घ्यायचे. अगदीच जास्त बारीकही हे कट करायचं नाही, नाहीतर मग आपण परत मसाल्यामध्ये परतताना ना ह्याचे जास्त बारीक असे तुकडे होऊ शकतात. इडली कट करून होईपर्यंत एका गोष्टीची तुम्हाला आठवण करून देते. सध्या सुरू आहे आपली शाळेचा डब्बा ही सिरीज, आणि या सिरीजमध्ये याआधीच आपण 6 एपिसोड केलेले आहेत. त्यात काही झटपट होणारे भाज्यांचे प्रकार, पौष्टिक असे रव्याचे आप्पे, वर्षभर टिकणारा मँगो जॅम असेल, सँडविच, त्यानंतर पालक पुरीचे 2 प्रकार, असे बरेच पदार्थ केलेले आहेत. तुम्ही जर अजून त्यातला कोणता व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा नक्कीच बघून घ्या, कारण ही सिरीज जर तुम्ही पाहिली ना, शाळेच्या डब्याचं टेन्शन तुम्हाला राहणारच नाही. तर इथे बघा, आपल्या सगळ्या इडल्या कट करून झाल्यानंतर एका कढईमध्ये मी तेल घालते. साधारण 1-2 चमचे तेल चांगलं कडकडीत गरम होऊन द्यायचं आणि मग त्यामध्ये मोहरी घालायची आहे. आता साऊथ इंडियन जे कोणतेही पदार्थ असतात ना, त्यात मोहरीचा तडका खूप भारी जातो. त्यामुळे कधीही तेल कडकडीतच गरम करायचं आणि मग मोहरी टाकायची, म्हणजे त्याचा जो ओरिजिनल फ्लेवर असतो ना त्या पदार्थामध्ये खूप भारी येतो. मोहरी टाकल्यानंतर थोडेसे जिरे टाकले, कढीपत्त्याची पानं टाकली 5 ते 6, आणि बारीक चिरून घेतलेला हा मध्यम आकाराचा कांदाही यामध्येच घातलेला आहे. हा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊयात आणि त्यानंतर मग काही बेसिक मसाले याच्यामध्ये घालायचेत. अगदी मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे, तरीही चवीला खूप भन्नाट लागते. तर बघा, 1 पाव चमचा इतकंच तिखट घालते मी. त्यानंतर चिमूटभर हळद घालायची आणि हा सांबर मसाला घालायचा आहे 1 चमचा. आता हे परत एकदा व्यवस्थित असं परतून घेऊयात आणि त्यानंतर मग याच्यामध्ये इडली घालायची आहे जी आपण कट करून ठेवली आहे. हे सगळे इडलीचे तुकडे यामध्ये घालून व्यवस्थित असं परतून घेऊया, जेणेकरून हे जे सगळे मसाले वगैरे आहेत ना ते या इडलीच्या तुकड्यांना लागले पाहिजेत. बरेच जण इडली फ्राय बनवताना वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वापरतात, पण मी तर म्हणेन की दुसरे कोणते मसाले वापरण्यापेक्षा यामध्ये सांबर मसालाच वापरावा. त्यामुळे आपल्या या इडली फ्रायला एकदम ऑथेंटिक साऊथ इंडियन अशी टेस्ट येते आणि खरंच खायला खूप भारी लागतं हे इडली फ्राय जर सांबर मसाला यामध्ये घातलेला असेल तर. तर बघा, 1 मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचंय. आता अगदी चिमूटभर इतकंच मीठ घातलेले, कारण आपण इडली वाफवताना त्याच्यामध्येही मीठ घातलेलंच असतं. बघा, मीठ घातल्यानंतरही 1 मिनिट हे परतून घ्यायचंय आणि सगळ्यात शेवटी यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची. सकाळच्या घाई गडबडीमध्ये ना मोजून 5 मिनिटांमध्ये हे इडली फ्राय तयार होतं. जास्तीचा काही वेळ वगैरे द्यावा लागत नाही. आपण हे ताज्या इडलीपासून बनवलंय, पण जर कोणाकडे कधी इडली बनवल्यानंतर ती जास्त शिल्लक राहिली असेल तर त्यापासून बनवलं ना आपली इडलीही मार्गी लागते आणि एक छान असा पदार्थही खायला मिळतो. घरी खायचं असेल तर गरमागरमच हे घ्यायचं, पण डब्यात देताना थोडंसं थंड करून मग भरायचं, जेणेकरून याला पाणी वगैरे सुटलं नाही पाहिजे. तर बघा, सकाळच्या घाई गडबडीमध्ये मोजून 5 मिनिटात होणारा हा आपला शाळेचा डब्बा इथं तयार झालाय. तुम्हीही करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपली शाळेचा डब्बा ही सिरीज पाहता येईल आणि रोज डब्याला नवीन काय द्यायचं हा त्यांचा प्रश्न मिटेल. भेटूया का अशाच शाळेच्या डब्यासाठीच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.